नाशिक विभागातील माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापकांसाठी येवला येथे एका सहविचार सभेचे आयोजन सन्माननीय आमदार किशोरजी दराडे साहेबांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते। त्यात शिक्षण आयुक्त आदरणीय सूरजजी मांढरे साहेब, शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग श्रीयुत डॉक्टर भाऊसाहेब चव्हाण, माध्यमिक शिक्षण अधिकारी श्रीमान मोहन देसले धुळे, माध्यमिक शिक्षण अधिकारी श्रीमान प्रवीण अहिरे नंदुरबार, माध्यमिक शिक्षण अधिकारी श्रीमती कुवर मॅडम जळगाव, माध्यमिक शिक्षण अधिकारी श्रीमान प्रवीण पाटील नाशिक, शिक्षण अधिकारी श्रीमान बच्छाव साहेब यासह इतर अधिकारी वर्ग या सभेत उपस्थित होते। 4-5 जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील संघटनांचे पदाधिकारी, सर्व मुख्याध्यापक बंधू भगिनी सकाळी 11 वाजेपासून SND शिक्षण संकुल येवला येथे उपस्थित होते। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रातील समस्या मांडीत अधिकाऱ्यांच्या व शासनाच्या उदासीनतेवर नाराजी जाहीर केली। तर सन्माननीय आमदार किशोरजी दराडे साहेब जुन्या पेन्शन योजनेसह टप्पा अनुदान, थकीत बिले, अनुकंप यासह सर्व प्रश्नांवर कसे शासनाशी लढा देत आहेत व जुन्या पेन्शन योजनेबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागित असल्याबाबत माहिती दिली असता सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात साहेबांच्या कामाला दाद दिली। शेवटी शिक्षण आयुक्त आदरणीय सूरजजी मांढरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मुख्याध्यापक यांच्या समस्या ह्या यथावकाश सुटतील ही आम्ही सर्व परिस्थितीनुसार निर्णय घेऊ, परंतु आमच्या हातात असलेल्या विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविण्याचे काम व त्यातून घडणारा समाज हे फार महत्त्वाचे आहे, त्यावर सर्वांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, असे काही उदाहरणं देऊन उपस्थित मुख्याध्यापकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली। या सहविचार सभेत उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती। धुळे येथील उर्दू शाळांचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने सहभागी होते। त्यांनी सन्माननीय आमदार दराडे साहेब, कोठावदे यांची भेट घेत चर्चा करीत फोटो काढताना दिसून येत आहेत। त्यात मुप्ता शिक्षक संघटनेचे हबीबुर रहमान सर, मुख्याध्यापक लतीफ सर, पटेल सर, जाकीर सर, मसूद सर, शमसुल हसन सर, इफ्तेकार सर, कोसर सर, रियाज सर दिसून येत आहेत। धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना मुख्याध्यापक तोरवणे सर।